नेक्स्ट पॉइंट बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इम्पॉर्टंट थेरम, याची प्रूफ सुद्धा विचारली जाऊ शकते, त्यामुळे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये तयारी करून ठेवा. थेरम बघा, त्याचं स्टेटमेंट काय आहे. इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल intersects the remaining sides in two distinct points. म्हणजे काय सांगितले बघा, ट्रायंगलच्या एका बाजूला पॅरलल असलेली लाईन जर त्या ट्रायंगलच्या इतर बाजूंना दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करत असेल, देन द लाईन डिव्हाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. तर ती लाईन त्या साइड्सना सेम प्रपोर्शन मध्ये डिव्हाइड करते. आता याचा अर्थ कशा पद्धतीने घ्यायचा इथं ते पण बघूयात आपण. तर इथं आपण एक ट्रायंगल दाखवलेला आहे, ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल ABC आहे. त्याच्यामध्ये एक लाईन आपण इथं पॅरलल दाखवलेली आहे, लाईन PQ, लाईन L म्हटलंय त्याला आपण. धिस लाईन इज पॅरलल टू द साइड BC. ही BC ला पॅरलल आहे. आता ही लाईन या ट्रायंगलच्या या दोन बाजूंना, उरलेल्या बाजूंना P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करते. तर इथं रिझल्ट काय आला पाहिजे, त्यांनी असं सांगितलं आहे, देन धिस लाईन डिव्हाइड्स द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे इथं ही जी पहिली बाजू आहे, ह्याचे जे दोन भाग होतात, AP आणि PP, त्यांचा रेशो घ्यायचा AP अपॉन PP, आणि ही जी दुसरी बाजू आहे त्याचे दोन भाग घ्यायचे, AQ आणि QC, आणि हे रेशो इक्वल आहेत. त्याला म्हणायचं द लाईन डिव्हाइड्स द रिमेनिंग साइड्स इन सेम प्रपोर्शन. सेम प्रपोर्शन म्हणजे त्यांचे रेशोज काय येणार त्या ठिकाणी, इक्वल येणार. आता ह्याचा आपण काय करूया, ह्याचा आपण अगदी सोप्या पद्धतीनं सिद्धता कशी लक्षात ठेवायची ते पहिल्यांदा बघू, नंतर आपण पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे ते पण बघून घेऊया. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. हे PC हे जोडायचं आहे, त्याच्यानंतर हे BQ हे पण जोडायचं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही ट्रायंगल कुठले कुठले कन्सिडर करायचे, बाकीची वाक्य आपण काय फार डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेणार नाहीये. ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल BPQ हे दोन घ्यायचे. बघा, दोन्ही ट्रायंगल तुम्हाला सापडतायत का याच्यामध्ये, मी तुम्हाला इथं ते परत एकदा दाखवतोय. ट्रायंगल APQ हा एक ट्रायंगल घ्यायचा आहे, आणि ट्रायंगल BPQ तो इकडून इकडं असं आहे. PQ साइड त्याची तयार आहे, हे दोन ट्रायंगल्स. आता या दोन्ही ट्रायंगल्सचे बेस एकाच लाईन वरती आहेत, ठीक आहे. शिवाय त्यांचा एक कॉमन व्हर्टेक्स पण आहे, इथं पॉइंट Q आहे तो. त्यामुळे या दोघांची हाईट सेम आहे, बेस मात्र वेगवेगळे आहेत. मग त्यांचे जर मी एरिया घेतले, एरिया ऑफ दीज ट्रायंगल्स, आणि त्यांचा रेशो घ्यायचा आहे मला, मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, देअर बेसेस येणार. म्हणजेच इथे येणार AP डिव्हायडेड बाय PP हे असेल. असं सेम इकडच्या दोन ट्रायंगल साठी घ्यायचं आहे. त्यांना मी मार्किंग करतोय, त्या ट्रायंगल्सना हा एक घेतोय आणि इकडचा ट्रायंगल घ्यायचा आहे. आता घ्यायचं आहे मला ट्रायंगल CQP. कसे त्या ठिकाणी त्यांचा उच्चार करा, ट्रायंगल AQP म्हणजेच ट्रायंगल APQ. एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. हे दोन त्रिकोण सुद्धा कसे आहेत, त्यांचे बेसेस एकाच लाईन वरती आहेत. शिवाय त्यांचा व्हर्टेक्स, कॉमन व्हर्टेक्स आहे तो पॉइंट P आहे, म्हणजे त्यांची हाईट सेम आहे. त्यांच्या बेसचा रेशो तुम्हाला घ्यावा लागेल
AQ डिव्हायडेड बाय QC. मग हे जे तुम्ही वापरलेलं आहे याच्यासाठी जे थेरम लागतात ते आपण याच्या आधीच्या सेक्शन मध्ये कंप्लीट केलेले आहेत. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशन्स मध्ये काळजीपूर्वक बघा. इथं अंश दोन्हीचा पण छेद आहे, सेम आहे. ट्रायंगल एपीक्यू, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू दोघांचाही न्यूमरेटर अंश सेम आहे, फक्त छेद मात्र वेगवेगळे आहेत. एका ठिकाणी आहे एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू, दुसऱ्या ठिकाणी आहे एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू. आता हे दोन ट्रायंगल्स कुठं आहेत ते तेवढे जरा बघून घ्या फक्त. ट्रायंगल बीपीक्यू तो इथं आहे आणि ट्रायंगल सीपीक्यू तो इथं आहे. हे दोन ट्रायंगल्स आहेत, त्यांना आपण ऑलरेडी या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे. बीपीक्यू तो इथं आहे. एक मिनिट, तो हा ट्रायंगल आहे आणि सीपीक्यू तो इथं आहे. मग ह्या दोन ट्रायंगलच्या बाबतीत बघा, ही लाईन एल आणि बीसी पॅरलल आहे. या दोन पॅरलल लाईन्स मध्ये असणारे हे दोन ट्रायंगल्स आहेत, त्यामुळे त्यांची हाईट सेम असेल. बघा लक्षात येते का? आणि शिवाय या दोघांचा बेस बेस तुम्हाला घ्यावा लागेल, तो म्हणजे हा PQ बेस घ्यावा लागेल. बोथ ट्रायंगल्स हॅव सेम बेस PQ. म्हणजेच ह्या दोन ट्रायंगल्स साठी हाईट अँड बेस आर सेम. मग जर दोन ट्रायंगल्सचे हाईट्स आणि बेस जर सेम असतील तर त्यांचे एरियाज काय असणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू. याला मी इक्वेशन नंबर 3 लिहितो इथं. मग आता जरा बघा परत एकदा 1, 2, 3 मध्ये 1 आणि 2 मध्ये न्यूमरेटर सेम आहेत. 1 आणि 2 मधले डिनॉमिनेटर इक्वल आहेत हे 3 मध्ये सांगितले. याचा अर्थ इक्वेशन 1 आणि 2 च्या LHS इक्वल आहेत, RHS इक्वल होते. Therefore, AP upon BP is equal to AQ upon QC. असे. मग आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं का? जरा बघून घ्या. हे बघा इथं तो रिझल्ट आहे, AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. आणि हे शेवटी बघा बरं तसंच तयार आहे. इथं BP लिहिलेलं आहे, PB लिहिलं तरी चालते. हाच रिझल्ट व्हेरीफाय होईल. ही जी सिद्धता मी आता सांगितली ही थोडक्यात सिद्धता सांगितलेली आहे, जे आपल्याला माहिती पाहिजे बेसिक. आता परीक्षेच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला लिहावं लागेल त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूया. पहिल्यांदा यांनी गिव्हन दिले, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? ट्रायंगल एबीसी आहे, लाईन एल पॅरलल टू लाईन बीसी. ही लाईन एल AB ला P मध्ये इंटरसेक्ट करते, AC ला Q मध्ये इंटरसेक्ट करते, ते सांगितलेलं आहे. टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे? AP डिव्हायडेड बाय PB, AQ डिव्हायडेड बाय QC ते इथं दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन आपण काय केलं होतं? PC आणि BQ हे ड्रॉ केले होते. सगळं डिटेलमध्ये सांगावं लागतं, त्यामुळे त्या पद्धतीने ते व्यवस्थित मांडा. आता याच्यामध्ये काय काय केलेलं आहे बघा. ट्रायंगल APQ ट्रायंगल PQB हॅव इक्वल हाईट्स आहे बघा, APQ. त्याच्यानंतर PQB त्यांनी अशी नावं घेतलेली आहेत, घेऊ देत, काय अडचण नाही. या दोनही ट्रायंगलचे हाईट्स सेम आहेत, त्यामुळे एरियाज प्रपोर्शनल टू बेसेस असणार असं पुढं कारण लिहावं लागेल. त्यामुळे AP डिव्हायडेड बाय PB येणार, हे पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन मध्ये काय सांगितलेलं आहे? APQ आणि दुसरा ट्रायंगल घेतलेला आहे PQC. हे दोघं पण सेम हाईटचे आहे, त्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे त्यांच्या बेसचा रेशो येणार, तो पण इथे घेतलेला आहे. याला इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 म्हटले. सेगमेंट PQ कॉमन बेस सांगितलेला आहे फॉर ट्रायंगल PQB अँड PQC. हे बघा या छेदाबद्दल आता सुरू झालं, कारण अंश तर दोघांचा सेमच आहे.
आता डिनॉमिनेटर बद्दल, छेदाबद्दल सांगतायत. मग पी क्यू बी तो इकडं ट्रायंगल आहे आणि पी क्यू सी तो इकडे आहे. या दोघांचा बेस कॉमन आहे पी क्यू. शिवाय हे दोघं पॅरलल लाईन्स मध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या हाईट्स पण इक्वल आहेत. त्यामुळे हे दोन ट्रायंगलचे एरियाज सेम असणार म्हणून सांगितले. हे इक्वेशन नंबर 3. मग परत त्यांनी काय केलंय, फ्रॉम 1, 2 अँड 3 आपण जसं मगाशी प्रूव्ह केलं त्या पद्धतीनं यांच्या डाव्या बाजू सेम होतील 1 आणि 2 च्या. त्यामुळे उजव्या बाजू सेम, त्यामुळे हे अशा पद्धतीनं त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये बेसिक लक्षात ठेवा की ट्रायंगलच्या कोणत्याही एका बाजूला पॅरलल असणारी लाईन, ती मी इथं दाखवतोय अशी, ही लाईन यल ही बीसी ला पॅरलल आहे. तर ही लाईन काय करते, उरलेल्या दोन बाजूंचे जे दोन दोन भाग तयार होतात त्यांचा रेशो इक्वल येतो. धिस लाईन डिव्हाइड्स द रिमेनिंग साइड इन सेम प्रोपोर्शन. मग तशा परिस्थितीत तुम्ही काय घेऊ शकताय बघा, एपी डिव्हायडेड बाय पीबी, दिस इज इक्वल टू ए क्यू डिव्हायडेड बाय क्यू सी. हा रिझल्ट लक्षात ठेवा, महत्वाचा. पहिल्यांदा रिझल्ट लक्षात ठेवा, नंतर तो थेरम, त्याची प्रूफ, हे सगळं तयार करून ठेवा. आता बरोबर याचा कॉन्व्हर्स सांगितलेला. मग कॉन्व्हर्स मध्ये काय सांगितलेलं असेल, पहिल्यांदा रेशो देतील आणि ती लाईन रिमेनिंग साइडला पॅरलल असेल असं तुम्हाला सांगावं लागेल. बघा त्याचं स्टेटमेंट, इफ ए लाईन डिव्हाइड्स एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इन द सेम रेशो then the line is parallel to the third side. मग ज्या वेळेला एखादी लाईन त्याच्या दोन बाजूंना सेम रेशो मध्ये डिव्हाइड करते, त्यावेळेला ती लाईन तिसऱ्या साइडला पॅरलल असते. आता इथं बघा, पहिल्यांदा रेशो देतील, त्याच डायग्राम मध्ये कन्सिडर करायचंय, आणि ती लाईन यल सेगमेंट बीसी ला पॅरलल घ्यायची. याला म्हणतात बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स. हा जो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे, याला काय काय जण बीपीटी असं सुद्धा म्हणतात. परीक्षेमध्ये लिहिताना पूर्ण लिहित चला, एखाद दुसऱ्या वेळेला कुठेतरी आपल्याला हे वापरावं लागणार आहे. सारखं काही 10 वेळा वापरायचं आहे अशातला प्रकार नाही. त्यामुळे एखाद दुसऱ्या वेळा वापरायचं असेल तर पूर्ण नाव लिहायला काहीही हरकत नाही. नेक्स्ट थेरम बघा, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. हे नुसतं 10वीतच वापरायचं नाहीये, 11वी 12वी मध्ये सुद्धा तुम्हाला याचा वापर करावा लागेल. यालाच अँगल बायसेक्टर थेरम असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये काय सांगितले बघा, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिव्हाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एखाद्या ट्रायंगलचा बायसेक्टर काढायचा आहे, एखाद्या ट्रायंगलच्या अँगलचा बायसेक्टर काढायचा आहे, तो बायसेक्टर त्याच्या समोरच्या बाजूला जो रेशो तयार करतो, तो रेशो किती असतो म्हणून सांगितले, रिमेनिंग साइड्सचा रेशो असतो. आता हे बघूया आपण याच्यामध्ये एकदा वापरूया, त्याच्यात त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते समजू दे त्याच्यामध्ये. आता बघा, इथं ट्रायंगल एबीसी आहे, हा दाखवलेला आहे इथं ट्रायंगल एबीसी. तर याच्यामध्ये अँगल सी चा बायसेक्टर काढलेला आहे, तो असं दाखवलाय पुढे. मग या बायसेक्टर मुळे ही जी समोरची बाजू आहे ए बी, याचे दोन भाग तयार होतात, ए ई अपॉन ई बी असे दोन भाग तयार होतात, त्यांचा रेशो घ्यायचा. मग ए ई जर तुम्ही पहिल्यांदा घेतलं तर ह्या ए ई च्या बाजूची अँगलची बाजू घ्यायची, ती कोण आहे, एसी, ती अंशात ठेवा. नंतर ई बी घेतले म्हणजे हे सेकंड घेतले, तर इकडली बाजू म्हणजे कोण येणार, ही बी सी येणार किंवा सी बी येणार, कसेही घ्या तुम्ही, असा रेशो येणार. हे बघा इथे दिलेलं आहे. मग ही जी समोरची बाजू जी दोन भागामध्ये विभागली जाते, ए ई डिव्हायडेड बाय ई बी, धिस रेशो, आणि रिमेनिंग साइड्सचा रेशो. मग ट्रायंगल
अँगल बायसेक्टर कुणाचा काढला, सीचा. तो कुणाला इंटरसेक्ट करतो, AB ला. मग उरलेल्या दोन बाजू कोण, AC आणि CB, त्यांचा रेशो येणार. रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स म्हणजे AC आणि CB. मग हे व्हेरीफाय करण्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे. ही जी लाईन CE तुम्ही जी काढलेली आहे, या CE ला पॅरलल असणारी लाईन आणि बी मधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची. बघा काय सांगितलेलं आहे, ड्रॉ ए लाईन पॅरलल टू CE बट पासिंग थ्रू पॉइंट बी, हे असं सांगितलंय. त्याच्यानंतर काय करायचंय बघा, एक्सटेंड धिस AC, हा AC असाच पुढे वाढवायचा. म्हणजे तो AC काय करेल, या ह्या जे बी मधून जी पॅरलल लाईन तुम्ही ड्रॉ केलेली आहे त्याला कुठंतरी इंटरसेक्ट करेल. तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो पॉइंट घ्यायचा आहे, पॉइंट डी. बघा कशा पद्धतीनं त्यांनी काय काय सगळं वाढवलेलं आहे ते समजतंय का बघा. परत एकदा आपण ती डायग्राम इथं थोडस मोठ्या पद्धतीनं जरा व्ह्यू त्याचा करू आणि त्याला परत एकदा ती कन्स्ट्रक्शन, कारण हेच महत्वाचं आहे याच्यात. सिद्धता सोपी आहे, सिद्धतेमध्ये काही विशेष नाहीये. बघा परत एकदा मी इथं ते ड्रॉ करतो. हा ट्रायंगल ABC आहे, याच्यामध्ये अँगल C चा बायसेक्टर मला दाखवायचा आहे, तो इकडं आहे. हा बायसेक्टर समोरच्या AB ला दोन पार्ट मध्ये डिव्हाइड करतो, ते आहेत AE आणि BE. मग त्यांचा रेशो मला पाहिजे आहे AE डिव्हायडेड बाय BE. आता विचार करायचा आहे की AE इकडे आहे, याला मी इथं नंबर टाकतोय मुद्दाम 1. मग याच बाजूची अँगल C ची साइड, C कुणाकुणापासून बनलेला आहे, CA आणि CB. हा अँगल C ज्या दोन साइड्स पासून बनलेला आहे ते कोण आहेत, CA आणि CB. मग या बाजूला कोणती बाजू आहे, AE च्या बाजूला, ती आहे CA. या अंशात घ्या. साहजिकच ही दुसरी बाजू जी BE च्या बाजूला आहे, ही सेकंड साइड, त्यावेळेला इथं घ्या CB. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. थेरम वापरायचा कसा, पहिल्यांदा तुमच्या हे लक्षात आलं की मग तुम्ही पुढे काय करू शकताय, त्या पद्धतीने त्याला पाहिजे तसं तयार करू शकता. तर याच्यामध्ये जी कन्स्ट्रक्शन करायची आहे ती जरा काळजीपूर्वक तेवढी फक्त बघून घ्या. हे जे आपण अँगल बायसेक्टर CE ड्रॉ केलेलं आहे त्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे आणि पॉइंट बी मधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची आहे. मग ती लाईन अशी येईल, ही वाढवू शकताय तुम्ही पुढे, काही अडचण नाही त्याच्यात. ठीक आहे. आणि दुसरं काम तुम्ही काय करायचं आहे की ह्या AC ला, हा जो ट्रायंगल AC ची ही जी साइड AC आहे हीच साइड फक्त पुढं वाढवत न्यायची आहे या पद्धतीने. मग हे ह्या वाढवलेल्या एक्सटेंड केलेल्या ह्या ज्या दोन्ही साइड्स आहेत त्या जिथं इंटरसेक्ट होतील तो आहे पॉइंट डी. बघा लक्षात येते का. आता याच्यामध्ये बेसिक स्टेप्स काय करायच्या आहेत त्या पहिल्यांदा लक्षात ठेवा, त्या महत्वाच्या आहेत. मग त्याच्यासाठी काय करायचंय बघा, पहिल्यांदा हा ट्रायंगल, एक मिनिट फक्त साइड घेतोय मी, हा मोठा ट्रायंगल कन्सिडर करा पहिल्यांदा, ट्रायंगल ABD. या ट्रायंगल ABD मध्ये हे CE पॅरलल टू BD आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकताय. याच्यामध्ये AE अपॉन BE, हा रेशो
आणि इकडल्या दोन पार्ट त्याचे एडीचे ते कोण आहेत, AC डिव्हायडेड बाय CD. तुम्ही असे घेऊ शकता इक्वल टू. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. ह्याच्यासाठी आपण काय वापरलं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, हा आहे अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर आहे याचा अर्थ हे दोन अँगल्स समान मापाचे होतील, म्हणजे अँगल ACE आणि अँगल BCE हे इक्वल आहेत. याचं कारण काय, सरळ सांगितलेलंच आहे, पण हा अँगल बायसेक्टर आहे म्हणून. त्याच्यानंतर काय घ्यायचंय बघा, आता हे झालं इक्वेशन नंबर 1. आता अँगल ACE मी इथं मार्किंग करून ठेवतो त्याला, हा अँगल, आणि अँगल ADB हा अँगल, हे दोन अँगल पण कॉन्ग्रुएंट होतील. याचं कारण काय सांगता येईल, CE आणि BD पॅरलल आहेत. CE पॅरलल टू BD, ठीक आहे. त्यामुळं आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल AD. त्यामुळं अँगल ACE इज इक्वल टू अँगल ADB. हे येणार तुमचं इक्वेशन नंबर 2. हे कसले अँगल झाले बघा बरं, दीज आर द करेस्पॉन्डिंग अँगल्स. हे एक तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये. त्याच्या पुढे आणखीन काय करता येईल बघा, आता आपल्याला आता दुसरे अँगल्स मी त्याच्यातले मार्क करणार आहे. त्याच्यासाठी मी हे पहिलं जे काही नोटेशन होतं ते मी थोडस काढून टाकतोय. आता दुसरे अँगल्स मला मार्क करायचे आहेत, ते आहेत हे, हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. हे दोन अँगल सुद्धा इक्वल आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगावं लागेल, अँगल ACB किंवा अँगल BCE, ACB नाही, अँगल BCE इज इक्वल टू, BCE ला कोण येणार आहे, CBD. इथे येणार आहे इक्वेशन नंबर 3. ह्याला जरा वेगळं नोटेशन देतोय मी, 1 रोमन लिपी मधलं त्याला 1 देतोय. याचं कारण काय लिहावं लागेल, CE पॅरलल टू BD, आणि ही जी लाईन आहे इथली लाईन BC ही ट्रान्सव्हर्सल घ्यावी लागेल. मग हे जर तुम्ही घेतलं, काय काय लिहायचंय बघा बरं, परत एकदा, CE पॅरलल टू BD आणि ट्रान्सव्हर्सल BC ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, हे असं आहे. आता ह्या तीनही सेक्शन मध्ये बघा, आता याच्यामधले काय काय आहेत. हे तर पहिलं लिहिलेलं आहे, ACE आणि BCE इक्वल आहेत म्हणून सांगितले. अँगल बायसेक्टर आहे. हे बघा, इथं ACE आहे, इथं BCE आहे, आणि हे दोघं इक्वल आहेत. याचा अर्थ एक उजव्या बाजू पण इक्वल असणार. म्हणजेच तुम्ही इथं काय लिहू शकताय, अँगल ADB इज इक्वल टू अँगल CBD. जरा डायग्राम मध्ये बघा बरं, हे कुठं आहेत, अँगल ADB आणि अँगल CDB. मी जरा थोडेसे बाकीचे नोटेशन्स मी याच्यातले काढून टाकतोय, मला जेवढे पाहिजे तेवढेच ठेवतोय. बघा, अँगल ADB तो इथं अँगल, आणि अँगल CBD तो इथं आहे. बघा, लक्षात येते का? याच्यामुळे काय होईल, हा जो ट्रायंगल CBD आहे तो आयसोसेलस ट्रायंगल होईल, आणि ह्या दोन बाजू त्याच्या काय होतील, इक्वल होतील. Therefore, triangle CBD
इज अन आयसोसेलस ट्रायंगल. हे नाही लिहिलं तरी पण चालेल. अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरच्या बाजू इक्वल असतील, तसेही कारण लिहिलं तरी चालेल. साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स असं लिहिलं तरी पण चालतंय. मग आता इथं काय होणार बघा बरं, सीबी इक्वल टू सीडी येणार. बघा परत एकदा पूर्ण डायग्राम दिसेल अशा पद्धतीने करतोय ऍडजस्ट. बघा हे अँगल्स इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. हा एक अँगल आणि हा एक अँगल. मग या अँगलची समोरची बाजू येते सीबी, या अँगलच्या समोरची बाजू येते सीडी, ते इक्वल होतील. देअरफॉर सीबी इक्वल टू सीडी. आता ही व्हॅल्यू, आता याच्यामध्ये मी 1 2 3 ऑलरेडी वापरलेला आहे, त्याला मी इथं 4 लिहितोय. तर हे जे 4 आहे ते 4 इथं वापरायचं आहे बघा. मग हे 1 मी परत एकदा खाली घेतो इकडं सेपरेट, एवढंच. एवढंच मी सेपरेट घेतो इकडं खाली. म्हणजे मग तुम्हाला इथं शेजारी शेजारी घेतल्यानंतर त्याचा इफेक्ट दिसेल इथं तुम्हाला. बघा, हे आधी आपण प्रूव्ह केलेलं आहे एवढं. मग हे सीबी इक्वल टू सीडी ते फक्त इथं वापरायचं. म्हणजे मग रिलेशन कसं तयार होईल, देअर फोर ए अपॉन बीई दिस इज इक्वल टू एसी. एसी ला काय करायचं नाही, सीडीच्या ठिकाणी लिहायचं आहे सीबी. आणि आता ती डायग्रॅम पाहिजे असेल तर ती डायग्रॅम पण आपण याच्या शेजारी घेऊया. म्हणजे मग आपण जे व्हेरीफाय केलंय वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट ते पण तुमच्या लक्षात येईल. इथं रिझल्ट आपण व्हेरीफाय केलेला आहे. तर बघून घ्या याच्यामध्ये काय येते ते. एई अपॉन बीई इथं येते या समोरच्या बाजू इज इक्वल टू एसी अपॉन सीबी, म्हणजे एसी आणि सीबी या पद्धतीने व्हेरीफाय. आणि वरती आपण टू प्रूव्ह दॅट सुरुवातीलाच त्याला सांगून टाकलेलं आहे, ते हेच आहे का एकदा बघून घ्या. त्यामुळे हे व्हेरीफाय व्यवस्थित होते, फक्त पहिल्यांदा तुम्हाला त्याचं बेसिक प्रॉपरली माहिती पाहिजे. मग नंतर आपण पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया आता ह्याच्यामध्ये डिटेल सगळं. मग याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी कन्स्ट्रक्शन सांगितलेले आहे, ती तर कन्स्ट्रक्शन आपण मागाशीच तुम्हाला कंप्लीट करून दिलेले आहे. त्याच्या पुढं काय काय सांगितलेलं आहे बघा. तर इथं तुम्हाला डायग्राम लागेल त्याच्या शेजारी, त्याशिवाय तर काही हे लगेच लक्षात येणार नाहीये. बघा, रे सीई पॅरल रे बी डी. बघा इथं सीई बी डी, हे सीई पॅरल टू बी डी आणि एडी त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतलेली आहे. हे एडी हे तुम्ही घेतलं की याच्यामधले अँगल एसीई आणि अँगल एडीबी किंवा सीडीबी इक्वल सांगितलेत बघा. त्यांना काय म्हटले, करेस्पॉन्डिंग अँगल्स. आता हे मी काढून टाकतो इथलं. पहिलं तर प्रूव्ह झालेलं आहे, व्हेरीफाय झालेलं आहे. त्याच्यानंतर टेकिंग बीसी ऍज ट्रान्सव्हर्सल. आता ही ट्रान्सव्हर्सल घ्यायची आणि अँगल्स कुठले घ्यायचे आहेत बघा, अँगल्स इथले घ्यायचे आहेत. अँगल ई सी बी आणि अँगल सीबीटी हे घ्यायचे आहेत. हे अल्टरनेट अँगल्स आहेत, ते पण इक्वल आहेत म्हणून सांगितलं. आता बघा हे इथनं काढून टाकतोय मी तेवढंच, म्हणजे हे एक रिझल्ट त्यातला व्हेरीफाय झाला. ठीक आहे, पण हे दोन अँगल्स ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून सांगितलं. हे बघा, हा याच्याशी कॉन्ग्रुएंट होता आणि हा याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. पण हे दोघं ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहेत, ते आपण आधी सुरुवातीला सांगितलेलं आहे, कारण हा अँगल बायसेक्टर आहे. कोण? हा सी ई. त्यामुळे हे दोन अँगल्स ऑलरेडी इक्वल आहेत, त्यामुळे हे दोघं पण इक्वल होतील.
त्यांनी कसं सांगितलंय बघा, गिव्हन सांगितलंय. हे बघा, ही बाजू आणि ही बाजू हे ऑलरेडी इक्वल आहे, हे गिव्हन आहे. मग ज्या अर्थी यांच्या डाव्या बाजू इक्वल आहेत त्या अर्थी यांच्या उजव्या बाजू इक्वल होतील असे. बघा लक्षात येते का? मग इन ट्रायंगल सीबीडी, या ट्रायंगल सीबीडी मध्ये साइड सीबी आणि साइड सीडी कॉन्ग्रियंट असतील, म्हणजेच ही साइड आणि ही साइड. इथं जर लक्षात येत नसेल तर मी थोडस इथलं काढून घेतोय. ही बाजू आणि ही बाजू कॉन्ग्रियंट होईल, म्हणजे सीबी इक्वल टू सीडी. आता आपण याच्यामध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जर वापरला, ए ई डिव्हायडेड बाय ईबी, ए सी डिव्हायडेड बाय सीडी येणार, ती इथे येणार. फक्त तुम्ही काय करायचं आहे, सीडीच्या ठिकाणी सीबी वापरायचं आहे. ते वापरलं की तुमचं व्हेरीफाय होते. पण हे व्यवस्थित करा, खूप महत्वाचा थेरम आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. इफ इन अ ट्रायंगल एबीसी पॉइंट डी ऑन बीसी इज सच दॅट, जर हा रेशो इक्वल येत असेल, देन रे ए डी बायसेक्ट्स अँगल बीएसी. हे या पद्धतीनं तिथं तुम्ही डायरेक्ट घेऊ शकताय. तर या कॉन्व्हर्स मध्ये बरोबर अपोजिट कंडिशन तुम्हाला घ्यायची आहे. जर हा रेशो तिथं इक्वल आहे म्हणून सांगितला, तर तो रे त्या अँगलचा बायसेक्टर आहे असं तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर परत एकदा मी इथे ती डायग्राम तुम्हाला दाखवतोय. डायग्राम परत एकदा आपण कन्सिडर करूया. एक मिनिट. हे बघा, इथे ती डायग्राम या पद्धतीनं आहे. मग इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की इफ इन ट्रायंगल एबीसी, हा ट्रायंगल एबीसी, याच्यामध्ये डायरेक्ट ही कंडिशन सॅटिस्फाय होणार, ए बी डिव्हायडेड बाय ए सी. काय घेतलंय त्यांनी, पॉइंट डी ऑन बी सी सच दॅट. त्यांनी सगळं बदललंयच पूर्णच, आपण आपल्या पद्धतीने डायग्राम काढू, ह्याच्याशी काही त्याचा संबंध येत नाही. एक मिनिट, आपण ट्रायंगल तयार करू आपल्या पद्धतीनं. हा ट्रायंगल एबीसी घेतोय मी इथं. पुढे त्यांनी काय सांगितलंय, पॉइंट डी ऑन बीसी, पॉइंट डी घ्यायचा आहे बीसी वरती, सच दॅट ए बी डिव्हायडेड बाय ए सी, रेशो बघा, ह्या दोन बाजूंचा रेशो, आणि बी डी डिव्हायडेड बाय डी सी यांचा रेशो. तर हा रे एडी जर तुम्ही ड्रॉ केला इथं या पद्धतीने, तर हा रे एडी या अँगलला बायसेक्ट करेल. हे अपोजिट त्यांनी याच्यामध्ये या पद्धतीनं सांगितलेलं आहे. नेक्स्ट थेरम बघा, थेरम म्हणा, प्रॉपर्टी म्हणा, चालेल, काय अडचण नाही. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. मग इथं थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे, त्याच्या आधी ती प्रॉपर्टी प्रत्यक्षात काय आहे ते जरा बघून घेऊया पहिल्यांदा. बघा, इथं दोन लाईन्स दिलेल्या आहेत. ही पहिली लाईन, त्याला ट्रान्सव्हर्सल T1 म्हटलंय. ही दुसरी लाईन, ही ट्रान्सव्हर्सल T2. ह्या ट्रान्सव्हर्सल झाल्या. आता ह्या तीन लाईन्स घेतलेल्या आहेत त्यांनी, लाईन एल, लाईन एम, लाईन एन. ह्या पण लाईन्सच आहेत. ह्या पण T1 T2 सुद्धा लाईन्सच आहेत, फक्त ह्या ट्रान्सव्हर्सल आहेत. आता ह्या तीन लाईन्स एल एम एन त्यांना पॅरलल सांगितलेलं आहे. एल पॅरलल टू एम अँड पॅरलल टू लाईन एन. ह्या तीन लाईन्स पॅरलल आहेत. तर पहिल्या ट्रान्सव्हर्सलनं याच्यावरती तयार केलेल्या सेगमेंट्सचा रेशो, म्हणजे हे ए बी डिव्हायडेड बाय बी सी, आणि दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलनं त्याच लाईन्स वरती
तयार केलेले करेस्पॉन्डिंग सेगमेंट्स म्हणजे पी क्यू डिव्हायडेड बाय क्यू आर हे रेशो इक्वल येतात. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग त्याचं स्टेटमेंट बघा आता काय सांगितलेलं आहे. रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन ए ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. 3 पॅरलल लाईन्स वरती तयार केलेले इंटरसेप्ट, एका ट्रान्सव्हर्सल वरचे इंटरसेप्ट त्यांचा रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ द करेस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. ही पहिली ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सल वरती या 3 पॅरलल लाईन्सनी केलेले सेगमेंट्स त्यांचा रेशो ए बी डिवायडेड बाय बी सी. आता याच 3 लाईन्सनी दुसरी ट्रान्सव्हर्सल एक घेतलेली आहे, त्याच्यावरती तयार केलेले सेगमेंट्स किंवा इंटरसेप्ट. इथला पी क्यू आणि क्यू आर हे इंटरसेप्ट आहेत, सेगमेंट्स आहेत, त्यांचा रेशो. मग ए बी डिवायडेड बाय बी सी आणि पी क्यू डिवायडेड बाय क्यू आर हे इक्वल असतात. हे आपल्याला आता याच्यामध्ये व्हेरीफाय करायचं आहे. आता यांनी काय काय सांगितलेलं आहे बघा. इथं लाईन एल पॅरलल टू लाईन एम पॅरलल टू लाईन एन, T1 T2 ट्रान्सव्हर्सल्स. T1 कुठं कुठे इंटरसेक्ट करते, ए बी सी मध्ये इंटरसेक्ट करते, T2 पी क्यू आर मध्ये इंटरसेक्ट करते. टू प्रूव्ह ए बी डिव्हायडेड बाय बी सी इक्वल टू पी क्यू डिव्हायडेड बाय क्यू आर. मग इथं काय करायचं आहे, याच्यामध्ये एक कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं आहे. हे असं एवढंच जोडून घ्यायचं आणि एक एक ट्रायंगल तुम्ही कन्सिडर करा, त्याच्यामध्ये बीपीटी वापरा, आरामात काम होऊन जाते त्याच्यामध्ये. मग पहिला ट्रायंगल मी कन्सिडर करतोय एसीपी, त्यांनी जो लिहिलेला आहे तोच घेऊया. इन ट्रायंगल एसीपी बीडी येत आहे बघा, बीडी थोडं वेगळ्या कलरनं दाखवतो इथं. दिस बीडी इज पॅरलल टू एपी. बीडी आणि एपी पॅरलल टू इच अदर आहेत. त्यामुळे मग हे कसं येणार, ए बी डिव्हायडेड बाय बी सी हे सेगमेंट घ्यायचे, ए बी डिव्हायडेड बाय बी सी. इकडे काय घ्यायचं, पी डी डिव्हायडेड बाय डी सी. मला घेतलेलं आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. दुसरा ट्रायंगल कन्सिडर करा, ट्रायंगल सी पी आर. मग ट्रायंगल सी पी आर मी दाखवतो याच्यामध्ये. एक मिनिट, कुठे गेल्या लाईन्स. हा सी पी घेतलेला आहे, कलर चेंज करतोय थोडस. सी पी, त्याच्यानंतर हे इकडं पी आर जोडलं, हे सी आर पण जोडलं. ट्रायंगल सी पी आर मध्ये मग याच्यामध्ये डी क्यू पॅरलल टू सी आर आहे बघा, इथं दिले का त्याच पद्धतीने. मग तुम्ही इथं पी डी डिव्हायडेड बाय डी सी घेतलं तर इकडे काय घेऊ शकताय, पी क्यू डिव्हायडेड बाय क्यू आर ते घेतलेलं आहे. ह्याचं पण कारण काय लिहायचं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लिहायचं. आता ही दोन्ही इक्वेशन्स बघा, हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2. याच्यामध्ये इकडल्या बाजूला आहे पीडी अपॉन डी सी, इकडच्या बाजूला आहे पीडी अपॉन डी सी. याचा अर्थ या दोन्ही इक्वेशन्सच्या एक बाजू सेम आहेत. त्यामुळं ए बी अपॉन बी सी, पी क्यू अपॉन क्यू आर आणि पीडी अपॉन डी सी हे सगळे इक्वल होतील. तेच त्यांनी या ठिकाणी मांडले. मग त्याच्यातला आपल्याला काय पाहिजे, ए बी डिव्हायडेड बाय बी सी इक्वल टू पी क्यू डिव्हायडेड बाय क्यू आर पाहिजे. बघा डायग्राम मध्ये कुठं आहेत ते सेगमेंट्स दाखवून घेऊया त्याच्यात. आता बघा, ए बी डिव्हायडेड बाय बी सी आणि इकडं काय घ्यायचं आहे, इकडलं जरा थोडस कलर मी वेगळा घेतो, इथं इकडे घेतोय त्याच्यावरती पी क्यू डिव्हायडेड बाय क्यू आर इथं घेतलेलं आहे. त्यामुळे हे या पद्धतीनं तुम्ही इक्वेट करू शकताय आणि डायरेक्ट याला तुम्ही थेरम म्हणून पण यूज करू शकताय. इम्पॉर्टंट थेरम आहे, इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, सगळं करून ठेवा. त्याच्यावरती बेस्ड त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सगळी कंडिशन त्यांनी सांगितलेली इन फिगर ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ दिलेलं आहे.
मग इथं तुम्ही प्रॉपर्टीज ऑफ थ्री लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हे जर तुम्ही घेतलं तर इथं तुम्ही काय लिहू शकताय, AC डिव्हायडेड बाय CE दिस इज इक्वल टू BD डिव्हायडेड बाय DF. इथं बघा रिकाम्या जागा आहेत, AC डिव्हायडेड बाय CE येणार इथं, त्यानंतर इथे येणार BD डिव्हायडेड बाय DF येणार. याचं कारण काय, तो थेरमचं नाव लिहा. प्रॉपर्टी इथं लिहायचं आहे, ते एवढ्याशा जागेत कसं बसेल तुम्हीच बघा. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ते सगळे इथे येणार. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हे सगळं त्या ठिकाणी लिहून टाका. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज बघा, AC 5.4 सांगितलेलं आहे, CE सांगितलेलं आहे 9 इथं वापरले, BD ची व्हॅल्यू आहे 7.5. आता हे एवढं सोडवायचं आहे, मात्र मी याला बाजूला आपलं सरळ आपल्या पद्धतीनं सोडवायला घेतो. इकडं 5.4 डिव्हायडेड बाय 9 दिस इज इक्वल टू 7.5 डिव्हायडेड बाय DF. इथं किरकोळ भागाकार करून घ्या पहिल्यांदा, तो येणार 0.6. हे DF इकडे घेतोय आणि 0.6 पलीकडे पाठवा, म्हणजेच हे असं होईल 75 भागिले 6 होणार. याला 3 भाग जातोय, 25 भागिले 2 येणार, म्हणजेच हे किती होणार आहे 12.5. ही त्याची व्हॅल्यू येईल. व्हॅल्यू तेवढी याच्यामध्ये लिहून टाका, हे त्याचं आन्सर असेल. अजून एक ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे, काय काय सांगितले बघा. इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. इथं आहे तो रे BD, कलर चेंज करतोय त्याचा. हा अँगल बायसेक्टर आहे. त्यानंतर साइड DE पॅरलल टू साइड BC एक सांगितलेलं आहे. साइड DE पॅरलल टू साइड BC, ही साइड इकडे आहे ती. मग एकदा अँगल बायसेक्टर थेरम वापरा, एकदा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरा. हे व्हेरीफाय होते लगेच, काय वेळ लागत नाही जास्त त्याच्यात. मग अँगल बायसेक्टर थेरम नुसार काय येणार बघा बरं. ह्या ज्या दोन बाजू आहेत AB डिव्हायडेड बाय BC, बघा इथे घेतलंय का त्याच पद्धतीनं. AB डिव्हायडेड बाय BC आणि ह्या समोरच्या बाजू येतील AD डिव्हायडेड बाय DC, अँगल बायसेक्टर थेरम. त्यानंतर DE पॅरलल टू BC सांगितले, म्हणजे मला इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरावा लागेल. या थेरम नुसार काय येणार, AE डिव्हायडेड बाय EB इज इक्वल टू AD डिव्हायडेड बाय DC. हे इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 2 बघा, या दोघांच्या मध्ये उजव्या बाजू सेम आहेत, त्यामुळे डाव्या बाजू इक्वेट होतील. इकडं कोण आहे, AB अपॉन BC आहे, दिस इज इक्वल टू ह्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये कोण आहे, AE अपॉन EB आहे. ह्याच रिकाम्या जागा इथं भरायच्या आहेत, AB अपॉन BC आणि इथं येणार AE अपॉन EB. हे फक्त कंप्लीट करा, काम संपते इथं.